Welcome students. Today we are going to learn preparation of glucose. Okay. In laboratory as well as in industry, how glucose is prepared. It is we have to see here. Okay. Before that we should know what is the structure of glucose in Fischer formula as well as in complete structural formula. You know that very well. In last lecture we study about Fischer projection formula as well as complete structural formula. ओके, तुमच्या लक्षात आहे ना? तर नक्कीच असणार आहे. पहा, आपल्याला माहिती आहे ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला करत असताना आपण असं CHO लिहिलं आणि बॉटमला CH2OH, बॉटमला CH2OH, CHO च्या राईट साइडला OH, नंतर त्याच्या खाली H, त्याच्या खाली OH आणि त्याच्या खाली आणखीन OH असं लिहिलं. ओके, चला OH च्या राईट ह्या कार्बनच्या राईट साइडला OH, तर इकडे H, इकडे H, तर इकडे OH, इकडे OH, तर इकडे H, इकडे OH, तर इकडे H. ओके, हा जो फॉर्म्युला आहे हा ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. याचाच आपण कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढत असताना आपण असं लिहिलेलं आहे, आठवते का? पहा, CHO कोणता? CHO ग्रुप म्हणजे कोणता? तर C डबल बॉन्ड OH, नंतर इथं कार्बन, बाकी सगळं स्ट्रक्चरल रिप्रेझेंट करायचं. COH, H, कार्बन 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 कार्बन, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, तर हा 1 नंबरचा, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 नंबर आणि हा 6 नंबर. ओके, हा 1 नंबर, हा 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर. ओके, इथं H जोडायचं, इथं OH जोडायचं, इथं OH जोडायचं, इथं H, इथं OH, इथं H आणि बॉटमला CH2OH. हा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. We know that very well. Glucose is a pentahydroxyaldehyde. ग्लुकोज हा काय आहे? तर पेंटाहायड्रॉक्सीआल्डिहाइड. त्याचे कारण ग्लुकोज मध्ये 1 2 3 4 आणि 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहेत आणि त्यामध्ये एक अल्डिहाइड ग्रुप आहे. म्हणून आपण म्हणतो ग्लुकोज इज अ पेंटाहायड्रॉक्सीआल्डिहाइड किंवा ग्लुकोजलाच अल्डोहेक्सोज देखील म्हटलं जातं. म्हणजे अल्डिहाइड ग्रुप असलेला आणि 6 कार्बन अटॉम असलेला कंपाऊंड, त्याला आपण अल्डोहेक्सोज असं म्हणतो. ग्लुकोज विषयी तुम्हाला आणखी काय माहिती आहे? तुम्हाला हे माहित झालं की ग्लुकोज हा पेंटाहायड्रॉक्सी, किती? 1 2 3 4 5. ग्लुकोज इज अ पेंटाहायड्रॉक्सीआल्डिहाइड. Glucose is also called as a aldohexose because it contains aldehyde carbon and it contains 6 number of carbon atom. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की ग्रेप्स जे असतात, राईप ग्रेप्स, पिकलेले द्राक्ष, त्यांच्यामध्ये वजनाच्या 20% हे ग्लुकोज असतं. म्हणून ग्लुकोजला ग्रेप शुगर देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ग्रेप शुगर. त्यानंतर तुम्हाला हेही माहिती आहे की निसर्गात आढळणारं naturally occurring glucose is available in the dextrorotatory form, hence it is called as a dextrose. त्याला काय म्हणतो आपण? तर डेक्स्ट्रोज असं म्हणतो. त्याचबरोबर ग्लुकोज हा निसर्गामध्ये फ्री स्टेट मध्येही आढळतो आणि त्याचबरोबर कंबाइंड स्टेट मध्ये देखील आढळतो. तर आज आपल्याला पाहायचं आहे ग्लुकोजचं प्रिपरेशन. आणि ग्लुकोजचं स्ट्रक्चर पाहत असताना तुम्हाला माहिती आहे ग्लुकोज मध्ये एक अल्डिहाइड ग्रुप असतो, एक अल्डिहाइड ग्रुप असतो, एक काय असतो तर CHO ग्रुप असतो. एक लिहिलं मी अल्डिहाइड ग्रुप. त्यानंतर ग्लुकोज मध्ये 1 2 3 आणि 4 हे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप असतात. काय सांगतो पहा? 4 हे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. किती असतात? तर मी असं म्हणतोय, एक अल्डिहाइड ग्रुप, त्यानंतर 4 हे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप असतात आणि एक हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. एक हा काय असतो तर CH2OH म्हणजेच प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप असतो. हे तुम्हाला गोष्टी माहित आहेत. त्याचबरोबर ग्लुकोजमध्ये 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम असतात. ग्लुकोजमध्ये 4 असिमेट्रिक कार्बन म्हणजेच कायरल कार्बन ॲटम असतात. हेही तुम्हाला माहिती आहे. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज विषयी माहिती झालं. आता ते आपल्याला तयार करायचं आहे. तयार करत असताना ते लॅबोरेटरी मध्ये देखील तयार केलं जातं आणि त्याचबरोबर ते इंडस्ट्री मधल्या लॅबोरेटरी मध्ये म्हणजे कमर्शियल स्केलवर देखील तयार केलं जातं. ओके, तर चला प्रिपरेशन पाहू. नंबर 1 टाकतो मी. तर आपल्याला ग्लुकोजचं प्रिपरेशन हे 2 सबस्टन्सेस पासून पाहायचंय. एक केन शुगर, आपण जी साखर वापरतो त्या साखरेमध्ये कंबाइंड फॉर्म मध्ये ग्लुकोज असतं. त्या साखरेपासून देखील आपण ग्लुकोज तयार करू शकतो. म्हणून पहिली पद्धती टाकतो पहा मी.
फ्रॉम केन शुगर किंवा त्यालाच सुक्रोज असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? फ्रॉम सुक्रोज किंवा सुक्रोजलाच केन शुगर असं म्हटलं जातं. ओके, आपण जी साखर खातो घरी असते साखर, ओके, साखर खातो म्हणजे चहासाठी किंवा वेगळ्या पदार्थासाठी आपण वापरतो. केन शुगर म्हणजेच सुक्रोज. सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C12H22O11 असतं. ओके, पाहिजे फ्रॉम सुक्रोज म्हणजे केन शुगर इथे लिहितो बाय हायड्रोलिसिस. आणि ही जी मेथड आहे ही मेथड कुठं वापरली जाते? तर लॅबोरेटरीमध्ये वापरली जाते. म्हणून इथे मी एवढंच लिहितो बाय हायड्रोलिसिस आहे. ही कोणती प्रोसेस आहे? तर बाय हायड्रोलिसिस. दोन्ही पण हायड्रोलिसिस प्रोसेस आहेत, पण ही लॅबोरेटरी मेथड आहे. कोणती मेथड आहे ही? लॅबोरेटरी मेथड. लॅबोरेटरीमध्ये या प्रकारे ग्लुकोज तयार केलं जातं. पहा आता मी लिहिते, हे मोडणार आहे. हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. ओके, चला रिएक्शन आपल्याला पाहिजे. रिएक्शन, आता रिएक्शन पाहत असताना मी तुम्हाला समजून सांगतो त्या हिशोबाने. पाहता आपण असं म्हणूया, इथं असं म्हणतो पहा की ग्लुकोजची रिएक्शन लिहायची प्रिपरेशनची. तर पहा इथं लिहितोय हा कोनिकल फ्लास्क. कोणता घेतोय? तर पहा इथं घेतोय मी, कारण मला ती रिएक्शन लिहायची. इथं घेतोय मी कोनिकल फ्लास्क. पहा इथं, किंवा अगोदरच सांगतो तुम्हाला इथं घेतोय पहा. फॉर्म्युला काय साखरेचा? तर C12H22O11. काय फॉर्म्युला आहे? C12H22O11. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? तर हा सुक्रोजचा फॉर्म्युला आहे. कोणाचा? सुक्रोज, ज्याला आपण म्हणतो केन शुगर. त्याला काय म्हणतो आपण? तर केन शुगर असं म्हणतो. मी असं म्हणतोय की आपण इथं घेतोय कोनिकल फ्लास्क. कोणता फ्लास्क घेतोय हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. हे कोनिकल फ्लास्क घेतला, थोडासा वेगळा झाला, त्याला मी मॉडिफाय करतो. पहा इथं ओके, कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचे? साखर घ्यायची. काय घ्यायची पहा? हे काय आहे? तर साखर आहे. काय? तर साखर. इथं लिहितो मी केन शुगर. काय घेतली तर आपण? केन शुगर. म्हणजेच काय बरं? तर म्हणजेच म्हणतो मी तर सुक्रोज घेतलं आपण. काय घेतलं? तर सुक्रोज घेतलं. ओके, नंतर यामध्ये ऍड करायचं असतं डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. कोणतं पहा? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड किंवा डायल्यूट HCl. दोघांपैकी कोणतंही एक. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला केन शुगर म्हणजे साखर घ्यायची आहे आणि त्या साखरेमध्ये एक तर डायल्यूट H2SO4 टाकायचा आहे किंवा डायल्यूट HCl टाकायचा आहे. आणि या कोनिकल फ्लास्कला ज्यामध्ये आपण साखर घेतलेली आहे त्याला आपल्याला जवळपास 2 तास हीट करायचे. नियर अबाउट 2 आवर्स. किती? तर नियर अबाउट 2 आवर्स आपल्याला हीट करायचे. हे अंदाजे आहे बरं का, 2 तास आपल्याला त्याला हीट करायचं आहे. तर मी काय सांगतो पहा, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतली सुक्रोज C12H22O11. त्याला आपल्याला कोणासोबत? डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत बॉईल करायचं आहे. म्हणून तरी तुम्ही पहा डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4. डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत आपल्याला नियर अबाउट 2 आवर्स काय करायचं? आपल्याला हीट करायचं आहे. डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 हे टाकल्यानंतर हा जो केन शुगर असणार आहे, हा जो सुक्रोज असणार आहे, या सुक्रोजचं हायड्रोलिसिस होणार आहे. काय होणार? तर या सुक्रोजचं हायड्रोलिसिस होणार आहे. कशाने होणार आहे? तर डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4. आणि डायल्यूट HCl म्हटलं की HCl कमी आणि पाणी जास्त. पाहायचं सांगतोय. डायल्यूट HCl म्हटलं की ते काय असणार आहे? तर त्याच्यामध्ये HCl असणार आहे आणि त्याचबरोबर H2 असणार आहे. पाणी हे जास्त प्रमाणात असणार आहे, ऍसिड कमी प्रमाणात असणार आहे. तर डायल्यूट HCl मधलं वॉटर मॉलिक्यूल म्हणजे डायल्यूट HCl हा सुक्रोज मॉलिक्यूलला हायड्रोलाइज करेल, त्याचं लिसिस करेल आणि इथं तयार करेल C6H12O6 आणि दुसरा पण C6H12O6. तर पहिला C6H12O6 म्हणजे काय? तर तो आहे ग्लुकोज. तो काय आहे? तर ग्लुकोज. आणि दुसरा कोणता आहे? तर दुसरा आहे फ्रुक्टोज. दुसरा कोणता आहे? तर
फ्रुक्टोज आहे. म्हणून मी असं म्हणतो, when sucrose is boiled with dilute HCl or dilute H2SO4, sucrose molecule undergo hydrolysis to form equal amount of glucose and fructose. Equal amount of glucose and fructose. आपल्याला काय तयार करायचं आहे? आपल्याला ग्लुकोज तयार करायचं होतं आणि त्याच्यासोबत काय तयार झालं? फ्रुक्टोज देखील तयार झालं. मग इथं प्रश्न पडतो, आपल्याला ग्लुकोज पाहिजे, इथं फ्रुक्टोज तयार झालं, ते मिक्सचर तयार झालेलं आहे. ते काय तयार झालेलं आहे? मिक्सचर तयार झालेलं आहे. मग यातलं ग्लुकोज कसं वेगळं काढायचं? तर बाय फिल्ट्रेशन प्रोसेस वी कॅन सेपरेट द ग्लुकोज. कोणत्या प्रोसेसनं? सेपरेशन प्रोसेसनं आपण करू शकतो. तर पहा इथं मी काय सांगितलं त्यानुसार, पहिलं या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलेलं आहे साखर म्हणजे सुक्रोज. काय घेतलं आपण? तर सुक्रोज घेतलं. त्यानंतर या कोनिकल फ्लास्क मध्ये या दोघांपैकी कोणतं एकाचा एक, तर आपण डायल्यूट HCl घेतलं म्हणून चला डायल्यूट HCl घेतलं. दुसऱ्या बीकर मध्ये काय घेतलं? तर डायल्यूट HCl घेतलं. काय घेतलं? डायल्यूट HCl आणि त्याच्यात ओतलं. डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 टाकलं की त्याला आपल्याला हीट करायचं आहे. किती तास? जवळपास नियर अबाउट 2 आवर्स पर्यंत आपल्याला हीट करायचं. आणि हीट केल्यानंतर सुक्रोजचं हायड्रोलिसिस होतं आणि तयार होतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. काय तयार होतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. दोन्ही पण इक्वल क्वांटिटी मध्ये होतं. दोन्ही पण इक्वल क्वांटिटी मध्ये तयार होतं. आणि नंतर मला असं म्हणायचं की हे कोनिकल फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये सुक्रोज घेतलं, त्याच्यात डायल्यूट HCl टाकलं, त्याला आपण हीट करतोय. किती तास? 2 तास. आणि 2 तास झाल्यानंतर या साखरेचं सर्व रूपांतर ग्लुकोजच्या मॉलिक्यूल मध्ये आणि फ्रुक्टोजच्या मॉलिक्यूल मध्ये होईल. आपल्याला ग्लुकोज तयार करायचं होतं, त्याच्यासोबत फ्रुक्टोज तयार झालं. आता ग्लुकोज कसं वेगळं करायचं त्याच्याविषयी सांगतोय. ओके, पहा रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर हा जो फ्लास्क आहे, पहा मी ते सांगतोय. रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर हीटिंग बंद करायची आहे आपल्याला. हीटिंग काय करायची? हीटिंग स्टॉप करायची 2 तासानंतर. आणि 2 तासानंतर जर हीटिंग स्टॉप केली तर मी असं म्हणतो, हा कोनिकल फ्लास्क आपण काढून ठेवला. कुठून काढून ठेवला? तर हे जे स्टँड आहे ज्याच्यावरती आपण हीट करत होतो, त्या स्टँड वरून इतर रिएक्शन कंप्लीट झालेली आहे आणि सुक्रोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये झालेले आहे. तर हा जो कोनिकल फ्लास्क आहे, पहा 2 तासानंतर मी सांगतोय पहा, तर हा जो आहे यामध्ये कशाचं मिक्सचर आहे? तर यामध्ये ग्लुकोजचं मिक्सचर आहे आणि यामध्ये फ्रुक्टोजचं मिक्सचर आहे. काय आहे? तर ही रिएक्शन झाल्यानंतर इथं या कोनिकल फ्लास्क मध्ये 2 तासानंतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्हीही इक्वल क्वांटिटी मध्ये असतील. आणि आपल्याला आता चॅलेंज आहे की ग्लुकोज वेगळं करायचं. आपली रिएक्शन संपली. हाऊ विल यू प्रिपेअर ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज? आलं की फक्त तुम्हाला रिएक्शन लिहायची आहे. पण MCQ मध्ये तुम्हाला असतं JEE नीट किंवा CT, हाऊ ग्लुकोज इज सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज फ्रॉम द मिक्सचर. ओके, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन्ही सारख्याच प्रमाणामध्ये इथं तयार झालेलं असतं. मग ग्लुकोज कसं सेपरेट करायचं? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुक्रोजला आपण डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं 2 तास. तर या कोनिकल फ्लास्क मध्ये इक्विमोलार म्हणजे इक्वल क्वांटिटी ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच्या मॉलिक्यूलची तयार होते. त्यानंतर ड्युरिंग म्हणजे कूल होत असताना, आता पहा ना, हे आपण बर्नरवरचं काढून ठेवलंय, म्हणजे ही प्रोसेस कोणती आहे? तर ही प्रोसेस कुलिंगची आहे. कोणती प्रोसेस आहे? तर कुलिंग म्हणजे काय? थंड करणं. इथं गरम केलं, त्याच्यानंतर आता रिएक्शन झाल्यानंतर 2 तासानंतर आपण याला थंड करणार. आणि थंड करत असताना ड्युरिंग द कुलिंग प्रोसेस वी हॅव टू ऍड, यात काय ऍड करायचं? ड्युरिंग कुलिंग वी हॅव टू ऍड इन दिस अल्कोहोल. काय ऍड करायचं? आपल्याला अल्कोहोल टाकायचे. कोणतं अल्कोहोल? तुम्ही इथेनॉल टाकू शकता किंवा कोणतंही टाकू शकता. म्हणून मी असं ड्युरिंग द कुलिंग, ज्यावेळेस कोनिकल फ्लास्क आपण बर्नरवरून खाली ठेवू तर ती कोणती प्रोसेस असेल? तर ती कुलिंग प्रोसेस असेल. आणि कुलिंग प्रोसेस होत असताना म्हणजे थंड होत असताना, ते मिक्सचर थंड होत असताना त्यात काय ऍड करायचंय? तर त्यात मी म्हणेल अल्कोहोल ऍड करायचं आहे. काय करायचं आहे? अल्कोहोल. कोणता अल्कोहोल म्हणतात? तर इथेनॉल ऍड करायचं आहे. आणि इथेनॉल ऍड केल्यानंतर थंड होत असताना जर आपण इथेनॉल किंवा अल्कोहोल ऍड केलं तर काय सांगतो ते नीट लक्षात ठेवा. तर मी असं म्हणतो, तर थंड होत असताना जर आपण अल्कोहोल टाकलं तर त्या अल्कोहोल मध्ये ग्लुकोज हे सोल्युबल होत नाही. इथं म्हणून लिहितोय
Glucose is insoluble in alcohol. Glucose is insoluble in alcohol and fructose is soluble in alcohol. Fructose is soluble in alcohol. काय सांगितलं पहा, अल्कोहोल टाकल्यानंतर त्या अल्कोहोल ह्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये फ्रुक्टोज हा सोल्युबल होतो. फ्रुक्टोज हा अल्कोहोल मध्ये मिक्स होतो आणि ग्लुकोज मात्र मिक्स होत नाही, तो सोल्युबल होत नाही, तर त्याचे क्रिस्टल्स तयार होतात. काय तयार होतात? त्याचे क्रिस्टल्स तयार होतात. ही मी असं म्हणतोय, ही पहिली स्टेप होती कुलिंग, ही दुसरी स्टेप, आणि त्याच्यात अल्कोहोल टाकलं की काय तयार होतं, तर मी असं म्हणतोय की हा कोनिकल फ्लास्क आहे, हा कोनिकल फ्लास्क आहे. अल्कोहोल कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर अल्कोहोल हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. कोणत्या फॉर्म मध्ये येतील अल्कोहोल? लिक्विड फॉर्म मध्ये. पहा इथं असं सांगतोय. ओके, आता हा कोनिकल फ्लास्क तोच, पण थोड्या वेळानंतर जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की तयार झालेलं जे ग्लुकोज आहे कोनिकल फ्लास्क मधलं, हे अल्कोहोल मध्ये सोल्युबल होत नाही, पण फ्रुक्टोज मात्र अल्कोहोल मध्ये सोल्युबल होतं. आणि म्हणून मी असं लिहितो, हे जे डॉट 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 काढतोय का ते खालचे, हे जे खालचे डॉट 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 आहेत, तर हे आहे फ्रुक्टोज इन अल्कोहोल. हे काय आहे? फ्रुक्टोज इन अल्कोहोल. फ्रुक्टोज हे अल्कोहोल मध्ये सोल्युबल असणार आहे, ते खालच्या साईडला असेल लिक्विड फॉर्म मध्ये. फ्रुक्टोज इन अल्कोहोल कोणत्या स्टेट मध्ये, तर ते आहे लिक्विड स्टेट मध्ये. कोणत्या स्टेट मध्ये? लिक्विड स्टेट मध्ये. आणि इथं मात्र मी असं लिहितोय पहा, हे जे थोडेसे तिरपे असे जे काढलेत का डॉट, हे जे मी तिरपे डॉट काढलेत किंवा याच्या ऐवजी मी असं काढतोय, हे खडे येतं, हे ग्लुकोजचे खडे येतं. चला, तर हे जे गोल गोल काढले, तर हे गोल गोल म्हणजे काय, किंवा आपण असं म्हणू शकतो हे क्रिस्टल्स आहेत. हे काय, तर हे क्रिस्टल्स येतं. कोणाचे? तर हे ग्लुकोजचे क्रिस्टल्स आहेत. ओके, हे जे मी गोल गोल काढले तुमच्या लक्षात येण्यासाठी, ऍक्च्युअली क्रिस्टल्स असे असतात. ठीक आहे, तर वरती काय असणार आहे, तर हे ग्लुकोजचे क्रिस्टल्स असतील. काय असतील? तर ग्लुकोजचे क्रिस्टल्स असतील. आणि त्यानंतर मग आता इथं तुम्ही जर पाहिलं तर हा कोनिकल फ्लास्क आहे. फ्रुक्टोज इन अल्कोहोल, फ्रुक्टोज हा सोल्युबल असल्या कारणानं तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. आणि ग्लुकोजचे मात्र काय तयार होतील? क्रिस्टल्स म्हणजे काय? छोटे छोटे खडे तयार होतील, क्रिस्टल्स तयार होतील. काय तयार होतील? क्रिस्टल्स तयार होतील. ग्लुकोज हे वरच्या साईडनं असेल आणि फ्रुक्टोज हे लिक्विड स्टेट मध्ये असेल. म्हणजे दोन, ग्लुकोज हे सॉलिड स्टेट मध्ये असेल, क्रिस्टल स्टेट मध्ये असेल, आणि फ्रुक्टोज हे लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. नंतर काय करायचं, तर त्याच्या पुढे मी असं सांगतोय पहा, तुम्हाला माहित आहे की हा काय करायचा, हा घेतला फनेल. काय घेतला आपण? हा फनेल घेतला. फनेल माहित तुम्हाला, सरळ. नंतर दुसरा एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा, मोठा दुसरा कोनिकल फ्लास्क घ्यायचा, आणि त्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. आता ते काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. हा दुसरा फ्लास्क घेतलेला आहे. ओके, आणि हा कोनिकल फ्लास्क हा फनेल आहे. या फनेल वरती पेपर टाकायचा. काय टाकायचा आपल्याला याच्यावरती? तर याच्यावरती फिल्टर पेपर टाकायचा. कोणता पेपर टाकायचा? तर फिल्टर पेपर टाकायचा. आणि फिल्टर पेपर टाकल्यानंतर हा फिल्टर पेपर असणार आहे. फिल्टर पेपर टाकल्यानंतर हे जे सोल्युशन आहे हे ओतायचे. हे कोनिकल फ्लास्क मध्ये ग्लुकोजचे क्रिस्टल्स आणि फ्रुक्टोज इन सोल्युशन लिक्विड स्टेट हे दोन्ही ओतायचं आहे. आणि ओतल्यानंतर काय तुमच्या लक्षात येईल बरं, जर आपण ते ओतलं तर फ्रुक्टोज आणि अल्कोहोल जे आहे, फ्रुक्टोज आणि अल्कोहोल ते खालच्या साईडला असेल. फ्रुक्टोज इन अल्कोहोल हे ह्या साईडला असेल. आणि हे जे क्रिस्टल्स असतील ग्लुकोजचे, हे क्रिस्टल्स मात्र लक्षात ठेवा, हे क्रिस्टल्स कुठे असतील, तर हे जे क्रिस्टल्स असतील हे असतील फिल्टर पेपरच्या वरती. कारण ते कोणत्या स्टेट मध्ये असतील, तर सॉलिड स्टेट मध्ये असतील. ग्लुकोज क्रिस्टल्स हे वरच्या स्टेज मध्ये असतील. ओके, तर हे झालं ग्लुकोजची मेथड ऑफ प्रिपरेशन एक, आणि ही त्याची प्रोसेस. जर तुम्हाला म्हणजे एमसीक्यू देतच, ग्लुकोज इज सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज बाय, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण म्हणतो फिल्ट्रेशन. कोणती म्हणतो आपण? तर फिल्ट्रेशन. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन प्रोसेस. कोणत्या प्रोसेसनं? फिल्ट्रेशन प्रोसेसनं आपण पाहत आहोत. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. काय सांगितलं तुम्हाला इथं? आता याची स्टेटमेंट लिहिणार आहे.
काय काय केलं आपण? तर साधी गोष्ट मी तुम्हाला असं म्हटलं, तुम्ही ते एकदा ऑब्झर्व करा. मी तुम्हाला ते काचेचं दाखवतो इक्विपमेंट. हे एकदा ऑब्झर्व करा बरं. हे ऑब्झर्व करा एकदा. हे पहा आपल्याकडे आहे इक्विपमेंट. हा काय घेतला मी? कोनिकल फ्लास्क. काय घेतला मी? हा कोनिकल फ्लास्क घेतला. ओके. आता हा कोनिकल फ्लास्क घेतला. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय टाकायचं आहे आपल्याला? तर सुक्रोज टाकायचं आहे. काय टाकायचं? तर सुक्रोज टाकायचे. सुक्रोज टाकलं नंतर दुसरं टेस्ट ट्यूब. दुसऱ्या टेस्ट ट्यूबनं काय टाकायचं याच्यामध्ये? तर आपल्याला टाकायचं आहे डायल्यूट HCl. ओके. आणि आपण असं गृहीत धरू की डायल्यूट HCl टाकलं की किती तास हीट करायचं आपल्याला? जवळपास 2 तास हीट करायचं. कोणती रिएक्शन होईल? तर सुक्रोजला जर आपण डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं तर त्याचं हायड्रोलिसिस होतं. वॉटर मॉलिक्युलला ब्रेक डाऊन करतं. सुक्रोज अंडरगो हायड्रोलिसिस ड्यू टू डायल्यूट HCl or dilute H2SO4 and it gives equimolar quantity of glucose and fructose. Equimolar quantity of glucose and fructose. Both are in equal quantity. Both are in equal quantity. दोन्हीही पण सारख्याच प्रमाणात तयार होतील. सारख्याच प्रमाणात तयार होतील. आणि नंतर थंड होत असताना 2 तासाचा कालावधी दिल्यानंतर हा जो कोनिकल फ्लास्क आहे थंड होत असताना त्यात काय टाकायचं? तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये रिएक्शन झाल्यानंतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला टाकायचं आहे अल्कोहोल. कोणता अल्कोहोल? इथेनॉल टाकायचं. बरं, इथेनॉल का टाकलं त्याचं कारण पहा. कूलिंग होत असताना ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये आपण इथेनॉल टाकलं. इथेनॉल टाकल्यामुळं या कोनिकल फ्लास्क मधलं फ्रुक्टोज जे आहे, फ्रुक्टोज काय होतं? तर फ्रुक्टोज हे अल्कोहोल मध्ये सोल्युबल होतं. फ्रुक्टोज इन अल्कोहोल कोणत्या फॉर्म मध्ये असेल? तर ते लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे. आणि ग्लुकोज इज नॉट सोल्युबल इन अल्कोहोल अँड ड्यू टू दॅट ग्लुकोज अंडरगो क्रिस्टलायझेशन. ग्लुकोजचे ग्लुकोजचं सोल्युबल होत नाही तो अल्कोहोल मध्ये, म्हणून ग्लुकोजचे क्रिस्टल्स तयार होतील. ग्लुकोजचे काय तयार होतील? तर ग्लुकोजचे क्रिस्टल्स तयार होतील. आणि वरच्या साईडला ग्लुकोजचे क्रिस्टल्स असतील, थोडे थोडे खडे असतील, क्रिस्टल्स असतील. आणि फ्रुक्टोज हे लिक्विड स्टेट मध्ये असेल. मग ग्लुकोज आणि फ्रुक्टोज कसे सेपरेट करायचे? तर हे पहा, आणखी एक आपण कोनिकल फ्लास्क घेतला. यावरती काय असतं माहिती का? तर यावरती फनेल असतं. काय असतं? तर फनेल असतं. आणि फनेल जर ठेवलं आपण, याच्यावरती नरसाळ असतं. फनेल जर ठेवलं आणि त्याला जर पेपर ठेवला तर मात्र पेपरवरती काय राहील? पेपरवरती ग्लुकोजचे क्रिस्टल्स राहतील आणि लिक्विड मात्र खालच्या साईडला जाईल. मग अल्कोहोल मध्ये फ्रुक्टोज असेल आणि ग्लुकोजचे क्रिस्टल्स हे वरती असतील. आणि तयार झालेले ग्लुकोजचे क्रिस्टल्स यांना आपल्याला अल्कोहोलची वॉशिंग द्यायची आणि त्यांना ड्राय करायचं. अशा प्रकारे आपण ग्लुकोज तयार करू शकतो. कशापासून? तर सुक्रोज पासून आपण ग्लुकोज तयार करू शकतो. म्हणून मी याची स्टेटमेंट काय लिहितोय पहा. याची स्टेटमेंट काय लिहितो? त्याची स्टेटमेंट अशी लिहितो, इथं खाली लिहितोय. स्टेटमेंट फक्त तुम्हाला वाचण्यासाठी, एक्झाम्पल तुम्हाला फक्त रिएक्शन लिहायची असते. तर असं लिहितो मी, वेन पाहायचं, वेन सुक्रोज इज बॉइल्ड विथ, when sucrose is boiled with कोणासोबत? boiled with dilute HCl or dilute H2SO4. dilute HCl or dilute H2SO4. when sucrose is boiled with dilute HCl or dilute H2SO4 about 2 hours sucrose undergo hydrolysis to form equal amount of glucose and fructose. तर ही फक्त तुम्हाला स्टेटमेंट आहे. ज्यांना लिहायचे ते लिहू शकतात. when sucrose म्हणजे कोणतं? when sucrose is boiled with dilute HCl or dilute H2SO4, sucrose on hydrolysis gives equal amount of glucose and fructose. आणि यात पॉइंट कोणता? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे जे आहेत हे कसे सेपरेट केले जातात? तर तुमच्या माहितीसाठी ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. सेपरेटेड बाय कशानं? तर फिल्ट्रेशन.
सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. आणि काय सबस्टन्स टाकला जातो सेपरेट करण्यासाठी, तर ड्युरिंग द कुलिंग, ड्युरिंग कुलिंग मी असं म्हणतोय, ड्युरिंग कुलिंग अल्कोहोल इज ऍडेड, अल्कोहोल इज ऍडेड. काय ऍड केलं जातं, तर अल्कोहोल ऍड केलं जातं. या गोष्टी लक्षात ठेवा. अल्कोहोल ऍड केलं जातं. डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO असेल तर त्या ह्या दोन्हीच्या ऐवजी तुम्ही फक्त H+ देखील लिहू शकता. ओके, रिएक्शन समजली. When sucrose is boiled with dilute HCl or dilute H2SO4, sucrose undergo hydrolysis, त्याचं लिसिस होतं. It undergo hydrolysis to form ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सारखा असेल तर यांचा फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ग्लुकोज मध्ये आयडियाइड ग्रुप आहे आणि फ्रुक्टोज मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. ओके, ग्लुकोज इज नॉट सोल्युबल इन अल्कोहोल अँड फ्रुक्टोज इज सोल्युबल इन अल्कोहोल. आणि म्हणून आपण अल्कोहोल यात टाकलेले. ग्लुकोज हे फ्रुक्टोज पासून वेगळं करण्यासाठी, काढण्यासाठी म्हणून आपण अल्कोहोल टाकलेले. तुमच्या लक्षात आलंच असेल. हा कोनिकल फ्लास्क घेतला. केन शुगर, साखर जी खातो आपण म्हणजे सुक्रोज, केन शुगर म्हणजे सुक्रोज, हे कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं. त्यात काय टाकलं आपण, चला डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 दोन्हीपैकी एक टाकायचं आणि ह्याला काय करायचं, हीट करायचं. किती तासापर्यंत, जवळपास 2 तासापर्यंत हीट करायचं. आणि हीट केल्यानंतर काय होईल, तर सुक्रोज जे असणार आहे त्याचं हायड्रोलिसिस होईल आणि त्याच कोनिकल फ्लास्क मध्ये थोड्या वेळानंतर आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळणार आहे. आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे गरम आहे. कसं आहे ते, गरम आहे. त्याला थंड करत असताना, कारण ते हीट करत होतो ना आपण, तर त्याला थंड करत असताना ड्युरिंग द कुलिंग ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज मिक्सचर वी हॅव टू ऍड अल्कोहोल इन इट. अल्कोहोल इन इट, कोणता अल्कोहोल, इथेनॉल, इथिल अल्कोहोल. आणि अल्कोहोल का ऍड केलं, त्याचं कारण आपल्याला फ्रुक्टोज पासून ग्लुकोज हा वेगळा करायचा होता. अल्कोहोल, इथेनॉल जर टाकलं तर इथेनॉल टाकल्यामुळे काय होतं, फ्रुक्टोज हा इथेनॉल मध्ये सोल्युबल होतो. फ्रुक्टोज इज सोल्युबल इन अल्कोहोल. फ्रुक्टोज हा सोल्युबल इन अल्कोहोल आणि फ्रुक्टोज सोल्युबल होऊन त्याचा लिक्विड फॉर्म हा खालच्या साईडला असणार आहे. आणि ग्लुकोज मात्र सोल्युबल होत नाही, तर ग्लुकोजचे क्रिस्टल आउट, म्हणजे ग्लुकोजचे क्रिस्टल्स तयार होतात आणि ग्लुकोज हे वरच्या लेअरला येऊन थांबतो. नंतर थोड्या वेळानंतर, जवळपास अर्ध्या तासानंतर खालच्या साईडला फ्रुक्टोज सोल्युशन, वरच्या साईडनं ग्लुकोजचे क्रिस्टल्स काड्या थोडेसे तयार होतील. आणि नंतर काय करायचं, पुन्हा एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा, त्याच्यावरती फनेल, नारसाळा असतं माहिती का, फनेल ठेवायचं आणि फनेल ठेवून त्याच्यावरती फिल्टर पेपर टाकायचा. आणि हे जे सोल्युशन आहे, म्हणजे हे जे सोल्युशन आहे ज्याच्यात क्रिस्टल्स तयार झालेत आणि फ्रुक्टोज सोल्युशन आहे, हे काय करायचं, ओतायचं. पोर दिस ऑन अनदर फनेल कंटेनिंग कोनिकल फ्लास्क. याच्यावरती जर आपण ओतलं तर काय होईल, ओतल्यानंतर जे जे लिक्विड आहे ह्या फिल्टर पेपरच्या खाली येईल. जे जे लिक्विड आहे हे फिल्टर पेपरच्या खाली येईल. आणि फिल्टर पेपरच्या खाली फिल्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर 10-15 मिनिटांनंतर फिल्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर खालच्या फ्लास्क मध्ये फ्रुक्टोज इन अल्कोहोल, फ्रुक्टोज हे अल्कोहोल मध्ये असणारे सोल्युबल ते लिक्विड फॉर्म मध्ये असेल. आणि कोनिकल फ्लास्कच्या वरती, फनेलच्या वरती, फिल्टर पेपर वरती काय असणार आहे, तर ग्लुकोजचे क्रिस्टल्स असणार आहेत. ओके, एकदा हे ऑब्झर्व करा, एकदा हे ऑब्झर्व करा. ओके, आता हे तुमच्या लक्षात आलं की एक लक्षात येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली तर होणार आहे. तरी पण हा कोनिकल फ्लास्क, ओके, यामध्ये काय घ्यायचे, आपल्याला साखर घ्यायची. काय घ्यायची, तर साखर घ्यायची. साखर घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला डायल्यूट HCl टाकायचं आहे. काय टाकायचं, डायल्यूट HCl. तर इथं डायल्यूट HCl देखील आहे. आपण कोनिकल फ्लास्क मध्ये साखर घेणार. साखर जर आणली तर तोंडाला पाणी सुटेल, ठीक आहे. साखर, नंतर त्याच्यात डायल्यूट HCl टाकायचं आणि त्याला हीट करण्यासाठी लॅबोरेटरी मध्ये बर्नर असतं, तसे हे बर्नर ह्याने हीट केलं की काय होईल, तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला इक्विमोलर क्वांटिटी ऑफ ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होईल. त्यानंतर काय करायचं, अल्कोहोल टाकायचं. काय टाकायचं याच्यात, अल्कोहोल. अल्कोहोल टाकल्यानंतर फ्रुक्टोज हे अल्कोहोल मध्ये सोल्युबल होईल, ग्लुकोज सोल्युबल होणार नाही. ग्लुकोजचे क्रिस्टल्स तयार होतील, फ्रुक्टोज हे सोल्युबल असेल. नंतर काय करायचं, नंतर हे घ्यायचं आणि आपल्याला फिल्टर करायचं आहे. काचेचं नरसाळ असतं, काचेचं काय असतं, नरसाळ असतं, फनेल असतं. आणि त्या फनेलवरती असा पेपर ठेवायचा असतो. काय करायचं असतं, असा पेपर ठेवायचा असतो. हा फिल्टर पेपर आहे, याला व्यवस्थित फोल्ड करायचं असतं. हा फिल्टर पेपर याला असं फोल्ड करायचं असतं, अर्ध्यातून फोल्ड करायचं, नंतर पुन्हा अर्ध्यातून फोल्ड करायचं, हे असं. ओके, आणि त्याचा एक फ्लॅप ओपन करायचा. ते कोन लाईक शेप होतो पहा, तुम्ही पाहू शकता. हा तयार झाला कोन लाईक शेप. आणि त्यानंतर हे पहा, दिसते तुम्हाला, हे कोन लाईक शेप.
आणि ते ठेवायचं या दुसऱ्या कोनिकल फ्लास्क वरती. आणि मी जर आता म्हटलं पहा इथं मी जर असं म्हटलं की या कोनिकल फ्लास्क मधलं सोल्युशन याच्यावरती वाचायचं तर काय होईल तर तुमच्या लक्षात येईल तर पेपर मधून सोल्युशन हे खाली येईल म्हणजे फ्रुक्टोज इन अल्कोहोल खालच्या साईडला असेल आणि या पेपरच्या वरती मात्र काय असणार आहे तर फिल्टर पेपरच्या वरती ग्लुकोजचे क्रिस्टल्स या पेपरवरती असतील. आणि हे पेपर फाटलेले आहे का तर नाही. ओके, नंतर हा पेपर आपण काढणार आणि याच्यावरती काय असतील तर क्रिस्टल्स असतील ते थोडेसे वाळायला ठेवायचे आणि अशा पद्धतीनं आपण साखरेपासून ग्लुकोज तयार करू शकतो. ही मेथड लॅबोरेटरीमध्ये वापरली जाते म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ लॅबोरेटरी मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ओके, तर हे झालं अशा प्रकारे. लक्षात येईल फ्रॉम सुक्रोज केन शुगर कसं तयार करतो आपण ग्लुकोज तर खूप सोपं आहे. इथं लिहिले तुम्ही पहा when sucrose is boiled with dilute HCl or dilute H2SO4 up to 2 hours sucrose undergo hydrolysis to form equal amount of glucose and fructose. आणि fructose तयार होईल. Glucose and fructose are separated by filtration. During cooling alcohol is added. अल्कोहोल मध्ये फ्रुक्टोज सोल्युबल असतं ग्लुकोज नसतं म्हणून ग्लुकोजचे क्रिस्टल्स तयार होतील फ्रुक्टोजचं सोल्युशन तयार होईल. ओके, आणि रिएक्शन C12H22O11 प्लस H2O कुठून आलं हे तर डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 पासून आलं. त्यांनी याला हायड्रोलाइज केलं ब्रेकडाऊन केलं तयार झालं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके, या पद्धतीने ही झाली पहिली मेथड फॉर ग्लुकोज प्रिपरेशन. दुसरी पाहायची आपल्याला फ्रॉम स्टार्च. कशापासून तर फ्रॉम स्टार्च. हे एकदा लिहून घ्या म्हणजे मला दुसरी लिहायची इथं. नेक्स्ट मेथड पाहू आपण प्रिपरेशन ऑफ ग्लुकोजची ती म्हणजे आहे फ्रॉम स्टार्च. जसं सुक्रोज म्हणले की तुम्हाला साखर लक्षात आली तसं स्टार्च म्हणजे काय तर गव्हाचं पीठ असेल किंवा आपण म्हणू शकतो मकाचं पीठ असेल तर हे स्टार्चचे एक्झाम्पल आहेत. या स्टार्च पासून देखील आपण काय तयार करू शकतो ग्लुकोज तयार करू शकतो फ्रॉम स्टार्च. ओके, बाय हायड्रोलिसिस अँड दिस मेथड इज कमर्शियली म्हणजे कसं असेल तर इंडस्ट्रीमध्ये या मेथडनं आपण ग्लुकोज तयार करतो म्हणून या मेथडला कमर्शियल मेथड असं म्हटलं जातं. कमर्शियल मेथड. ओके, ही पण हायड्रोलिसिसच रिएक्शन आहे. इथं लिहितो मी स्टेटमेंट व्हेन स्टार्च कोणता येत होता स्टार्च when starch is boiled with dilute sulfuric acid. ओके, डायल्यूट H2SO4 लिहितो डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड किंवा चला तुमच्या लक्षात येण्यासाठी विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे ब्रॅकेट मध्ये डायल्यूट H2SO4 at 393 Kelvin under 2 to 3 atm. कितीचा 2 ते 3 atm 2 to 3 atm pressure it gives किंवा on hydrolysis gives ग्लुकोज. रिएक्शन लिहिणार आहे तर रिएक्शन लिहित असताना मला सांगा स्टार्च किंवा सेल्युलोजचा फॉर्म्युला कोणता लिहिला आपण C6H10O5 टेकन N. कोणता तर पहा C6H10O5 टेकन N. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ स्टार्च हा कोणाचा आहे तर स्टार्च मध्ये अशी सिरीज असते C6H10O5 च्या पुढे पुन्हा C6H10O5 असं किती वेळेस तर लांबलचक साखळी असते म्हणून त्याचा फॉर्म्युला C6H10O5N. ओके, तर हे झालं स्टार्च. या स्टार्चला काय करायचं तर चला हा इथं सांगतो मी. हे घ्या आपला कोनिकल फ्लास्क. ओके, हा कोनिकल फ्लास्क यात काय घ्यायचं तर यात घ्यायचं आहे आपल्याला स्टार्च. काय घ्यायचं आपल्याला स्टार्च. हे काय आहे हे आहे स्टार्च. आणि नंतर यात काय ऍड करायचं तर यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. काय तर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. हे पहा डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टाकायचं आणि डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टाकलं तर स्टार्च आणि डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड यांना आपल्याला हीट करायचे. यांना काय करायचं आपल्याला हीट करायचे. हे पेपर मध्ये लिहायची गरज नसते फक्त समजण्यासाठी सांगत आहे.
हे कोनिकल फ्लास्क मध्ये आपण स्टार्च घेतलं, स्टार्चचा फॉर्म्युला C6H10O5, नंतर त्याच्यात टाकायचं डायल्यूट H2SO4, याला आपल्याला हीट करायचे किती केल्विन पर्यंत, याला आपल्याला 373 केल्विन, आणि त्याचबरोबर हीट करत असताना या कोनिकल फ्लास्क वरती आपल्याला 2 ते 3 ATM प्रेशर द्यायचं, या कंडिशन मस्ट असतात पहा. म्हणून इथं मी असं लिहितोय केलेलं. तर कोणतं कॅटलिस्ट कोणतं घेतला, डायल्यूट H2SO4. ओके, किंवा तुम्ही फक्त याला H+ देखील लिहू शकता, डायल्यूट H2SO4, किंवा तुम्ही हेच असं देखील लिहू शकता. लक्षात ठेवा, हेच तुम्ही असं देखील लिहू शकता. इथं तुम्ही लिहू शकता डायल्यूट H2SO4, आणि इथं तुम्ही असं देखील लिहू शकता. म्हणजे ही ऍसिड हायड्रोलिसिस रिएक्शन आहे, याचा अर्थ असा होतो. नंतर टेम्परेचर किती, तर 393 केल्विन, आणि त्याचबरोबर 2 ते 3 ATM प्रेशर, 2 ते 3 ATM काय तर प्रेशर. आणि स्टार्चला जर आपण डायल्यूट H2SO4 सोबत हीट केलं तर याचं हायड्रोलिसिस होतं, आणि इथं हायड्रोलिसिस झाल्यानंतर, याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला लार्ज नंबर ऑफ n नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतात. कोणते, n नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतात. म्हणून मी असं म्हणतोय, when starch is boiled with dilute H2SO4 at 393 Kelvin under 2 to 3 atm pressure, this starch undergo hydrolysis and to form large number of glucose molecule. लार्ज म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतील. का बरं मोठ्या प्रमाणात मिळतील, कारण काय, तर इथं C6H10O5 किती टाइप येतात, किती टाइम आहे, तर n टाइप आहे. ओके, n टाइम असल्या कारणानं इथं n नंबर ऑफ ग्लुकोजचे मॉलिक्यूल मिळतील. फॉर्म्युला लक्षात आला, C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. आणि बाय प्रोडक्ट कोणताच नसेल. आता पहा इथं काय सांगायचं, तर हे जे आहे स्टार्च आणि डायल्यूट H2SO4 हीट केल्यानंतर काय तर होईल, तर हीट केल्यानंतर मला असं सांगायचं आहे की हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये सर्वचे सर्व कोणते मॉलिक्यूल असतील, ग्लुकोज मॉलिक्यूल असतील. कोणते, ग्लुकोज मॉलिक्यूल असतील. आता पहा, स्टार्च म्हणजे गव्हाचं पीठ असेल, किंवा मकाचं पीठ असेल, किंवा आणखीन कशा वेगळ्या सबस्टन्स पासून तयार केलेला ते पदार्थ असेल. तर हा जो स्टार्च असतो, या स्टार्च मध्ये काही इम्प्युरिटीज असतात. काय असतात, तर इम्प्युरिटीज, काही भेसळ असते, म्हणजे वेगवेगळे पार्टिकल्स असतात. या स्टार्च मध्ये काय असतात, तर इम्प्युरिटीज असतात. ओके, तर त्याचबरोबर आता पहा, स्टार्चला आपण डायरेक्ट H2SO4 सोबत हीट करत आहोत. रिएक्शन झाल्यानंतर ग्लुकोज आणि त्याच्यासोबत एक्सेस काय असणार आहे, तर डायल्यूट H2SO4 असणार आहे. काय असणार, तर डायल्यूट H2SO4. आणि म्हणून मी असं म्हणतोय, स्टार्चला जर डायल्यूट H2SO4 सोबत आपण हीट केलं 393 केल्विन आणि 2-3 ATM प्रेशरला, तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला ग्लुकोज तयार झालेला असणार आहे, आणि त्याचबरोबर एक्सेस क्वांटिटी ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड देखील असणार आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर हे जे डायल्यूट H2SO4 आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्यामध्ये टाकायचं असतं चॉक पावडर. कोणतं पावडर, तर चॉक पावडर टाकायचं असतं. म्हणजेच काय टाकतो आपण त्याच्यामध्ये, तर कॅल्शियम कार्बोनेट. कोणतं, कॅल्शियम कार्बोनेट. डायल्यूट H2SO4 जे ग्लुकोजच्या मॉलिक्यूल व्यतिरिक्त या कोनिकल फ्लास्क मध्ये आहे, ते न्यूट्रलाइज करण्यासाठी चॉक पावडर टाकायचे. कशासाठी टाकायचे, चॉक पावडर. म्हणून मी असं म्हणतो, डायल्यूट H2SO4 किंवा चॉक पावडर इज युज्ड. कोणतं, चॉक पावडर, ज्याचा फॉर्म्युला CaCO3. chalk powder is used to neutralize, हे MCQ साठी आहे, is used to neutralize dilute H2SO4, excess dilute H2SO4. ओके, या कोनिकल फ्लास्क मध्ये रिएक्शन झाल्यानंतर चॉक पावडर टाकायचं, जेणेकरून एक्सेस डायल्यूट H2SO4 काय होईल, तर ते न्यूट्रलाइज होईल. म्हणून पाहायचं पॉइंट, chalk powder is used to neutralize excess dilute H2SO4, okay, present in a conical flask. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला असंही म्हटलं की जे अगोदर जे स्टार्च घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात, आणि म्हणून ग्लुकोज तयार झाल्यानंतर त्याच्या सोबतीला काही इम्प्युरिटीज देखील असतात, आणि त्या इम्प्युरिटीज ऍब्सॉर्ब करण्यासाठी, ओढून घेण्यासाठी म्हणून याच कोनिकल फ्लास्क मध्ये
आणखीन एक पावडर टाकलं जातं, ते असतं चारकोल पावडर. कोणतं? चारकोल. कोळशाची पूड टाकली जाते. काय टाकली जाते तर चारकोल पावडर टाकलं जातं. मग चारकोल पावडर काय करतं तर मी असं म्हणतो, इम्प्युरिटीज प्रेझेंट अलॉंग विथ इम्प्युरिटीज, काय तर इम्प्युरिटीज प्रेझेंट अलॉंग विथ ग्लुकोज, अलॉंग विथ ग्लुकोज are absorbed absorbed by charcoal powder, कोण ऍब्सॉर्ब करते तिथं? चारकोल पावडर. इम्प्युरिटीज प्रेझेंट अलॉंग विथ ग्लुकोज आर ऍब्सॉर्ब्ड बाय चारकोल पावडर. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण चारकोल देखील टाकलेला आहे. काय टाकलेलं आहे तर चारकोल पावडर देखील टाकलेले आहे. आणि चारकोल पावडर टाकल्यामुळं काय होईल तर चारकोल पावडर टाकल्यामुळं या ग्लुकोज सोबत ज्या इम्प्युरिटीज तयार झालेल्या असतील या कोनिकल फ्लास्क मध्ये, त्या इम्प्युरिटीज ऍब्सॉर्ब करायचं काम हे कोणाचं असणार आहे तर ते असणार आहे चारकोल पावडरचं. चारकोल पावडर म्हणजे कोळशाची पूड, कोळशाची पावडर. ओके, हे अशा प्रकारे असणार आहे. आणि कलर इम्प्युरिटीज असतात, त्या कोणत्या इम्प्युरिटीज असतात तर त्या कलर इम्प्युरिटीज असतात. कलर इम्प्युरिटीज आर प्रेझेंट अलॉंग विथ ग्लुकोज आर ऍब्सॉर्ब्ड बाय चारकोल पावडर. म्हणजे ह्या इम्प्युरिटीज काढून टाकण्यासाठी म्हणून चारकोल पावडर वापरलेला आहे. ओके, सो दिस इज अ सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. सेकंड मेथड कोणती होती तर फ्रॉम स्टार्च. स्टार्चचा फॉर्म्युला C6H10O5 टेकन N. ही कुठं वापरली जाते तर आपण पाहतो बिस्किट्स असतात, बिस्किट्स मग ते कोणते असतील, पार्ले असेल, मोनॅको असेल, काय काय तर ते जे बिस्किट्स असतात त्या बिस्किट्स मध्ये साखर असते, ते गोड लागतात नाही का, तर त्याच्यामध्ये मग साखर टाकली जाते का तर नाही, त्याच्यामध्ये या स्टार्च पासून तयार केलेलं ग्लुकोज टाकलं जातं. म्हणून बिस्किट्स असतील किंवा मेडिसिन असेल याच्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. आणि ते ग्लुकोज मोठ्या प्रमाणात हे कशापासून तयार केलं जातं तर स्टार्च पासून तयार केलं जातं. ओके, म्हणून या मेथडला कमर्शियल मेथड असं पण म्हणतो. म्हणून when starch is boiled with dilute H2SO4 at 393 Kelvin under 2 to 3 temperature it gives n number of glucose. तुम्हाला रिएक्शन लिहिण्यासाठी 1 मार्कासाठी विचारलं जातं हाऊ ग्लुकोज इज प्रिपेअर्ड फ्रॉम स्टार्च, तर फक्त तुम्हाला काय लिहायचे असते रिएक्शन लिहायचे असते. मग सर तुम्ही एवढं कशासाठी सांगितलं तर तेवढं सांगितलं ते तुम्हाला येणाऱ्या एमसीक्यू साठी, येणाऱ्या एमसीक्यू एक्झाम जे असतात त्याच्यासाठी असतं. की काय विचारलं जातं माहिती का, which of the following substance is used to neutralize sulfuric acid during the preparation of glucose. तर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड हे जे असतं एक्सेस, याला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय वापरलं जातं, चॉक पावडर वापरलं जातं नाही का, खडूची पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट वापरलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला असं विचारलं जातं की ज्यावेळेस आपण स्टार्च पासून ग्लुकोज तयार करतो तर त्या ग्लुकोज सोबत जर काही कलर्ड इम्प्युरिटीज असतील, कलरफुल इम्प्युरिटीज जर असतील तर त्या इम्प्युरिटीज कशा सेपरेट केले जातात तर त्या कलर इम्प्युरिटीज ज्या असतात त्या ग्लुकोजच्या सोबत असतात. इम्प्युरिटीज काढण्यासाठी, कलरफुल इम्प्युरिटीज काढण्यासाठी त्याच्यात काय टाकलं जातं तर त्याच्यात चारकोल पावडर टाकलं जातं, कोळशाची पूड टाकली जाते. आणि जेणेकरून कोळशाची पावडर टाकल्यानंतर काय करतं तर ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज त्याला चिटकतात आणि त्यानंतर कोळशाचं जे पावडर आहे आपण असं म्हणू शकता इथं पुन्हा इथं आपण घेणार एक कोनिकल फ्लास्क. इथं काय घेणार आपण तर इथं कोनिकल फ्लास्क घेणार आणि याच्यावरती काय ठेवायचं, याच्यावरती फनेल ठेवा, याच्यावरती काय ठेवायचं फनेल म्हणजे नळसाळं फनेल ठेवायचं, त्याच्यावरती फिल्टर पेपर टाकायचा आणि नंतर हे जे सोल्युशन आहे याच्यावरती ओतायचं. ओतल्यानंतर वरती काय राहील तर चारकोल पावडर राहील, चॉक पावडर राहील. ओके, आणि खाली मात्र काय असेल तर खाली येईल आपल्या इथं ग्लुकोज येईल. खाली काय येतं ग्लुकोज येईल. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की इम्प्युरिटीज काढण्यासाठी आपण काय करतो तर चारकोल पावडर हे टाकत असतो. कोणतं टाकतो तर चारकोल पावडर. म्हणून लक्षात ठेवा चॉक पावडरचं काम, chalk powder is used to neutralize excess dilute sulfuric acid present in this conical flask along with glucose. ग्लुकोजच्या सोबतीला जे एक्सेस डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड असेल ते न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून चॉक पावडर टाकायचं. आणि दुसरं जर स्टार्च मध्ये इम्प्युरिटीज असतील त्या ग्लुकोज सोबत देखील इम्प्युरिटीज येतील. म्हणून ग्लुकोजच्या क्रिस्टल्स मध्ये त्या इम्प्युरिटीज जर असतील तर त्या इम्प्युरिटीज काढण्यासाठी म्हणून आपण काय टाकतो तर चारकोल पावडर टाकतो.
colorful impurities present along with glucose are separated by charcoal powder किंवा adsorbed by charcoal powder. Okay, so this is a second method for the preparation of glucose. Okay, so thank you so much. आणि एकदा रिएक्शन्स पहा,